मारुतीराय गुरु पण आहेत, मारुतीराय संतही आहेत, मारुतीराय भगवंत आहेत, शेवटच्या चरणात येणार आहे. तुका म्हणे रुद्रा महादेवाचा अवतार आहे. म्हणजे विठ्ठल 1 in 1 आहे, पण हनुमंतराय 3 in 1 आहे. अर्जुन त्याला सुभट म्हटले का? त्याने कौरवांवरही विजय मिळवला आणि त्याने चारित्र्य देखील टिकून पावित्र्यावर देखील विजय मिळवला. स्वर्गाला गेला, उर्वशी माग लागली, प्रसन्न झाली, माझा भोग घे. तेव्हा अर्जुन म्हणतोय तू स्वर्गातली उर्वशी आहेस, हा भोग्य पदार्थ इंद्राचा आहे आणि इंद्र माझा बाप लागतो, तू माझी आई लागतेस. त्या ठिकाणी अशा प्रकारे पूर्वीची लोक जर मला हाक मारली, मी आजही त्या ठिकाणी अशा प्रकारे फोनवर बोलताना जी बोलतो. राम, रामाचं काय काम? जी, जी महाराज, जी म्हणावं जी. आता त्या ठिकाणी कोणाला हाक मारा, त्या ठिकाणी अशा प्रकारचे पिंट्या, पिंट्या म्हणतो आ, असं तोंड वासून. अरे आ म्हणणं ही संस्कृती नाही. जी, जी महाराज, जी त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणावं. जी गुरुजी, जी म्हणावं. जी मध्ये काय आहे? आदर आहे. आपण सामान्य बिस्किटाला जी लावतो, पार्ले, मग एखाद्या गुरुला, एका भगवंताला जी लावल्यानंतर तुमचं काय नेट खर्च होणार आहे का? तुलसीदास महाराजांचे वाटतात, पण तुकोबारांनी हिंदी अभंग 450 वर्षापूर्वी फार गोड गायले. हो, जग चले उस घाट कोण जाय, किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारे कितीतरी तुकोबारायांचे अभंग आपल्याला त्या ठिकाणी हिंदीमध्ये, काही अभंग गुजरातीमध्ये आहेत महाराज, गुजरातीमध्ये आहेत. हो, त्या ठिकाणी भले हो नंदजी को डिक्रो, डिक्रो म्हणजे गुजराती भाषा आहे. डिक्रो म्हणजे बच्चा, बेटा, मुलगा, कार्ट. भलो नंदजी को डिक्रो राखो लाज हमारो. तुकोबारांचा अभंग आहे. अल्लाह देवे, अल्लाह दिलावे, अल्लाह दारू, अल्लाह खिलावे. तुकोबारांचे अभंग कधीतरी हिंदी अभंग पाहत चला. आता मला सांगा, प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे. कारण का? प्रत्येक गावामध्ये भक्ती, शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम असणारे माझे मारुतीराय जर नसतील तर ते गाव नाही, तर ते स्मशान आहे. तरुणांनी जिथे जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारे मल्लविद्या शिकावी, कसरत करावी, व्यायाम करावा, हो त्या ठिकाणी शड्डू ठोकावेत. अशा प्रकारचं मंदिर म्हणजे शक्तीची उपासना करणारं मारुतीचं मंदिर आहे. हो, तिथे पूर्वी मारुतीच्या मंदिरामध्ये काय चालायचं? हो, त्या ठिकाणी तालमी चालायच्या, तालमी. महाराज, मारुतीचं मंदिर म्हणजे शक्तीचं भव्य उपास्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी मारुतीरायाचं मंदिर आहे. म्हणून मारुतीराय आपल्या गावाचे संरक्षक आहेत, प्रभू रामचंद्राचे सच्चे भक्त आहेत. आणि त्या ठिकाणी तरुणांना 2 दैवत फार आवडतात. तरुण ज्या दैवतांना हे धरून ती 2 दैवत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे मारुतीराय आणि दुसरे माझे शिवराय. 2 देवत आवडतात. छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर अंगावर काटा उभा राहतो, 1.5 इंच छाती फुगून येते महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की हे जय म्हणण्यासाठी त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जय जयकार करून घेण्यासाठी कुणालाही वडापाव चारावा लागत नाही. मी तुम्हाला वडापाव नाही, चहाही चारला नाही, पाजला नाही, पण तुम्ही म्हटली का नाही? कारण शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे, शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे. याचा धरीना अभिमान करीना पुले जतन. अंग पिटून निघतं शिवाजी महाराज म्हटल्यानंतर. शिवाजी हे नाव जर उलट केलं ना बाबा, तर त्या ठिकाणी फार मोठा संदेश संपूर्ण जगाला दिला जातो. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. जो आयुष्यभर महात्मा लढला जीवाशी, त्याचं नाव आहे शिवाजी. 350 वर्षापूर्वी जी समाजामध्ये विषमता होती, एक सावकार, एक कामगार, एक दलित, एक ब्राह्मण, अशा प्रकारची जी तफावत होती, व्हेरी बिग डिफरन्स इन दी महाराष्ट्रामध्ये जो डिफरन्स होता, जो फरक होता, हा फरक म्हणजे समाजातला नरक आहे. शिवाजी महाराजांनी हरिजनाची मुलं कामावर ठेवावीत, मुसलमानांना देखील चांगलं पद द्यावं. हो, त्या ठिकाणी जो तुकोबारायांचा उपदेश शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष गळी उतरवला. तुकोबारायांनी म्हणावं आणि शिवाजी महाराजांनी ते साकार करावं, साकार त्या ठिकाणी करावं.
हो त्या ठिकाणी प्रत्येक यातीतला अशा प्रकारचा त्या ठिकाणी सगळा समाज एकत्र शिवाजी महाराजांनी केला आणि स्वराज्य निर्माण केलं. म्हणून दोन आवडती व्यक्तिमत्व तरुणांची, एक शिवराय आणि एक हनुमंतराय, हे दोन त्या ठिकाणी. तरी आज त्यांच्या जयंत्या व्यवस्थितच साजऱ्या केल्या जातील असं चिन्ह दिसत नाही. फार दुःख वाटतं खेडेकर बाबा. हो त्या ठिकाणी आजही शिवाजी महाराजांची जयंती आपण तरुण साजरी करतो आणि केल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्या तरी एखाद्या गडावर किल्ल्यावर जातो, तिथून ज्योत आणतो. पण ज्योतीमध्ये, ज्योतीच्या भांड्यामध्ये तेल किती टाकलं जातं त्याच्याही पेक्षा त्या ठिकाणी शरीरामध्ये किती ब्रँडी टाकली जाते, किती विस्की टाकली जाते. इट इज अ व्हेरी बॅड ट्रेजेडी ऑफ महाराष्ट्र. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. माझं महाबळेश्वरला कीर्तन होतं. महाबळेश्वरला कीर्तन असताना शिवाजी महाराजांच्या 19 फेब्रुवारीला कीर्तन होतं. 3 मुलं आपल्या सिंहगडला त्या ठिकाणी ज्योत न्यायला आली होती आणि ज्योत न्यायला येत असताना कुठेतरी कापूर वळला, काहीतरी त्या ठिकाणी ड्रिंक केलं महाराज. हे त्या ठिकाणी वाईट दिसून येतं समाजातलं. हे वैगुण्य दूर करा, मग जे शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा. आज म्हणतानाच आमच्या घोषणा कशा आहेत महाराज, पांडुरंग महाराज, जय भवानी, जय शिवराय, घोटभर टाकल्याशिवाय अवसानच नाही. ही वाईट प्रथा आहे. माझ्या शिवरायांनी आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी सुपारीच्या खांडालाही स्पर्श केला नाही. बाकीचे राजे पहा, जर तुम्हाला योग्य वाटलं तर त्या ठिकाणी मला रिस्पॉन्स द्या, मला साथ द्या, करतालिका ध्वनी करा. बाकीचे राजे होऊन गेले, आयुष्य आराम करणारे राजे होऊन गेले, बिनधास स्वैर वर्तन करणारे राजे होऊन गेले. ज्या राजांनी बाया नाचवल्या पण शिवाजी महाराजांनी माता वाचवल्या. बाकीच्या राजांनी आपल्या केवळ करमणुकीसाठी त्या ठिकाणी अशा प्रकारे स्त्रिया दरबारामध्ये नाचवल्या, पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे शील, त्या स्त्रिया, त्या माता माऊली वाचवल्या परधर्मियांपासून त्या ठिकाणी अशा प्रकारे. म्हणून शिवराय. पण आज शिवरायांचं कीर्तन नाही, आज मारुतीराय. काय त्या ठिकाणी स्तुती करतायत, तुकोबाराय, मागणी करतायत, तुकोबाराय अशा प्रकारचं त्या ठिकाणी विनंती करतायत की हे मारुतीराया, मी तुम्हाला शरण आहे. बरं, एकदा शरण नाही, दोनदा शरण आहे. हो त्या ठिकाणी अशा शरण, शरणजी हनुमंता. शरण हा शब्द फार गोड आहे. काल त्याच्याविषयी थोडं चिंतन झालं, पण एक ओवी महाराजांनी फार प्रेमळ आहे. नंतर विचारतात माझी सेवा कशी झाली. न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवित असे. अशा प्रकारची नम्रता पाहिजे. म्हटले एक ओवी महाराज राहून गेली, जो मज होय अनन्य शरण कयाचे निवारे मी. बोलण्याच्या ओघात वेळ पुरत नाही, त्यांना येत नाही असं नाही, वेळ पुरत नाही, लक्षात ठेवा. त्यांना लगेच ती ओवी पाठ होती, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची को. भगवान परमात्मा छातीला हात लावून सांगतो. बाबा साऊंड सिस्टीम फार चांगले, एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. जो मज होय अनन्य शरण, भगवान परमात्मा ग्वाही देतो आणि साक्ष देतो. तो का म्हणे साक्षी आले, मी साक्ष देतो. हो, जो मला शरण येतो मी त्याला मरण कधी देत नाही. तद्धाम परमम, माझ्या पायी त्याला ठाव देतो. मी त्याला चांगल्या एक सुंदर वैकुंठासारखा गाव देतो, समाजामध्ये त्याला भाव देतो, त्याच्या कीर्तीला जगतामध्ये वाव देतो. आपलं जर चुकवायचं असेल जन्म आणि मरण, तर दोघांना जीवनामध्ये जावं शरण. एक भगवंताला आणि दुसरं संताला. मी म्हणतो 2 ऑप्शन आहेत तुमच्या पुढे. आता हो म्हणा, मला त्या ठिकाणी तुमचे चेहरे खुललेले दिसू द्या. हो आहे, तुम्ही सुंदर दिसताय, फक्त हसले तर. हो, लाखो रोगों की एक दवाई हसना सीखो मेरे भाई. चेहरा हसरा असावा आणि त्या ठिकाणी हास्यवदन असेल तर कीर्तन करायला चांगले विचार पांडुरंग महाराज सुचतात. बबूल बबूल पैसा वसूल, असा हसना. कृष्ण रुसला तर गुरु त्या ठिकाणी त्या रुसण्यातून बाहेर काढू शकतो, पण गुरु रुसले तर कृष्ण वाचू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा शरण जर जायचं झालं तर कबीर महाराज फार गोड मार्गदर्शन करतात. गुरु गोविंद दोनों खडे काके लागो पाय, बलहारी गुरु की जिने गोविंद दियो बताय. गुरुच नसते तर आपल्याला हा कृष्ण आहे, हा राम आहे हे कुणी सांगितलं असतं.
म्हणून पहिले आपले गुरु ज्यांच्यापासून आपला परमार्थ होतो सुरू. मारुतीराय गुरु पण आहेत, मारुतीराय संतही आहेत, आणि तुम्हाला सांगू मारुतीराय भगवंत आहेत. शेवटच्या चरणात येणार आहे. तुका म्हणे रुद्रा महादेवाचा अवतार आहे. म्हणजे विठ्ठल 1 in 1 आहे, पण हनुमंतराय 3 in 1 आहे. करते ना देवा 3 in 1. त्यांच्यामध्ये गुरु आहे. श्री गुरुचरण सरोज रजा निज मन मुकुर सुधारी वर्णौ रघुबर विमल जशु जो दायक फलचारी. पण हनुमान चालीसा पाठ करा. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर नाम सुना. अहो सोपा. काय काय लोक म्हणते भूत लागले मग बामणाकडे जा, मग बामण म्हणतो खोळ बांधा, मंदिर बांधा, मग त्या ठिकाणी लिंबू नारळ उतारा, या भूताने धरला थारा. कुठे एवढ्या झाटापटी करत बसता. मारुतीरायाचा हनुमान चालीसा म्हणा. भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जप नाम सुनावे. आम्ही रात्री 12 वाजता स्मशानामध्ये झोपणारी मंडळी आहोत. आणि भूत घालवायचे ना माझ्या ज्ञानोबारायांना शरण जा. ज्ञानोबाराय सांगतात फार गोड. भूतबाधा घालवायचे ना हरे उच्चारणी मंत्र भय अगाध पडे भूतबाधा भयतेने. भूताची बाधाच राहणार नाही. हो भूत तुम्हाला भिवून पळतील. हो त्या ठिकाणी दक्षिणा आणून देतील. तुळशीदास महाराजांना भूत पळाली भिवून महाराज. मारुतीरायाचं दर्शन करून दिलं. तुळशीदासांचं चरित्र वाचा. पळे भूत बाधा भयतेने. पण तो हरिपाठ मनापासून वाचला पाहिजे. आता आमचा हरिपाठ त्याच्या अर्थाकडेच पाठ. देवाची आद्वारी चहान ग लवकरी. बशीवर कप आदळला का आमचा हरिपाठ गुंडाळ. बशीवर फक्त बशीवर कपाचा आवाज आला पाहिजे. संपला आपला हरिपाठ. अशा प्रकारचा भाग. सुर्क पिओ चहा आल्यावर होय खेडेकर बाबा लक्षात घ्या. 2 भूत घालवण्याचा उपाय सांगितला. एक भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जप नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमंत वीरा संकट ते हनुमान छुडावे मन ध्यान जोडावे सफर. हो एका कीर्तनात जमत नाही. तुकोबारा म्हणून तर त्यांच्याकडूनच ज्ञान घेतात. देवा मारुतीराया अरे तुमचा पराक्रम फार मोठा तेजस्वी आहे. तुम्ही तेजस्वी आहात. तुम्ही तपस्वी आहात. तुम्ही रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. रामाचा दूत अतुलित बलधामा आहे. मला सांगा राम राय आणि मारुती राय यांच्यामध्ये बलवान काय? कोण बलवान? आता मी म्हटलं पहा मी हा अपराध करू शकत. एक मालक आहे आणि एक सेवक आहे. मालकाला श्रेष्ठ रामाला म्हणावं तर मारुतीरायांना ऊन पण येते. मी म्हटलं त्या ठिकाणी मी तुम्हाला एक दोहा सांगतो आणि तुम्ही ठरवा मारुतीराय बलवान का भगवान राम बलवान. माझ्याकडे मी आरोप घेतच नाही. उगाच कीर्तन संपल्यानंतर माझ्या मागे ईडी लावाल अशी लय ईडी जाते काय. तुम्ही म्हणले मारुतीला बलवान म्हटला तो मालक आहे. कोणी म्हणलं रामाला बलवान म्हणला हा तर दास आहे. दास्यत्व निकट हनुमंत पै. म्हणून सनस महाराज कीर्तनकाराने असं वाचून जावं आपल्यावर काही त्या ठिकाणी ईडी येता कामा. भारतात पैसा ठेवायचाच नाही म्हणजे ईडी कसं लागेल. मी त्या ठिकाणी बोट ठेवीतच नाही. बोट माझ्यासाठी करण्यासाठी मी इथे त्या ठिकाणी तुलसीदासांच्याकडे तुम्ही जा आणि तुलसीदासांना विचारा भक्त बडे कहे गए संत सुजान भगवान से भक्त बड़े कहे गए संत सुजान फूल बांधे रघुवीर चले कूदी गए हनुमान सियावर रामचंद्र की जय सुधा हनुमान की जय उमापति महादेव बोलो भाई काल भैरवनाथ महाराज जय. नाही कळलं तुम्हाला बिना टाळाचं पकवाजाचं म्हणतो म्हणजे तुमच्या गळी उतरेल महाराज है की नाही. चालेल. भगवान से भक्त बडे कहे गए संत सुजान. शास्त्राचे जे शास्त्र हो ग्रंथाचे जे बाप असे संत सांगतात बाबा रे कोण श्रेष्ठ. मी काय पामर तुम्हाला महाराज सांगणार. महाराज माझ्या शब्दाला काय किंमत आहे. कबीर महाराजांना विचारा. भगवान से भक्त बड़े कहे गए संत सुजान पूल बांधे रघुवीर चले कूदी गए हनुमान सियावर रामचंद्र की जय. आता काय सांगितलं ट्रान्सलेट इन मराठी.
भगवान से भक्त बड़े कहे गए संत सुजान जानते जानते संत काय म्हणून गेले, अरे प्रभू रामचंद्राला 400 कोसाचा असणारा सेतू, श्रीलंकेचा समुद्र 400 कोसांचा, 400 कोस म्हणजे किती, 1200 किलोमीटर. रामायणाचं चिंतन कधीतरी करत जा. 400 योजन, 400 योजन म्हणजे 1200 किलोमीटरचा जो समुद्र उल्लंघण्यासाठी प्रभू रामचंद्राला कशाचा आधार घेऊ लागला, सेतू बांधा रे सागरे, सेतू बांधा रे सागरे. वा वा वा, सागरावर सेतू बांधायला लागला आप्पा. उगा सोपे आहेत का गप्पा. 400 योजन जाण्यासाठी प्रभू रामचंद्राला सेतू बांधावा लागला. पण मारुतीराय त्या सेतू बांधण्याच्या अगोदर जाऊन आला. करोनी उड्डाण, करोनी उड्डाण, करोनी उड्डाण, करोनी उड्डाण. केले लंकेचे दहन, 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 केले लंकेचे दहन. करोनी जाण्यासाठी सेतू बांधण्याची वाट पाहावी लागली. पण सेतू बांधण्याच्या अगोदर माझ्या मारुतीरायाने जय श्रीराम आवाज टाकला महाराज. करोनी उड्डाण, केले लंकेचे शोधन. उड्डाणामध्ये, एका उड्डाणामध्ये हाय स्पीड जंप. काय ऑलिम्पिकच्या बापाचा बाप आहे मारुतीराय. काय ऑलिम्पिक मध्ये उड्या मारला मारुतीरायांनी एका उड्डाणामध्ये. कुठे, इकडे एक पाय तर तिकडे एक पाय. श्रीलंकेमध्ये 400 योजना एवढी उडी मारली. करोनी उड. मला सांगा आता, रामचंद्र मोठे का मारुतीराय मोठे? बोला ना, मारुतीरायचा दरबार आहे. राम काय करीत नाही तुम्हाला. ज्याचे गावी करावा वास त्याचा नसावा आपल्याला त्रास. आता इथे मारुतीराय म्हणाला काय हरकत आहे. रामाच्या मंदिरात तुम्ही काही म्हणा, तसं माझं असो. करोनी उड्डाण, केले लंकेचे किंवा हनुमंत महाबळी. जाळी आली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. सेतू बांधायच्या अगोदर जाळूनही आला, रामाचा शब्द पाळूनही आला. म्हणजे मोठा कोण आहे? प्रभू ईश्वरापेक्षा, प्रभू रामचंद्रापेक्षा देखील मारुतीराय हे अधिकाराने उत्कृष्ट असल्यामुळे तुकोबाराय हिते शरण कुणाला जातात हे अभंगाच्या पहिल्याच्या. शरण शरण हनुमंत, शरण शरण हनुमंत.
रामचंद्रापेक्षा कांकणभर सरस ज्यांची शक्ती, प्रभू रामचंद्राच्या चरणावर ज्यांची उत्कृष्ट दिव्य भक्ती, म्हणून तुकोबारांनी हे जाणून तुकोबाराय शरण कोणाला पहिल्या चरणात जातात, शरण शरण हनुमंता. आणि अजून एक जाणत्या लोकांना कारण सांगतो पांडुरंग महाराज, तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे. प्रभू रामचंद्र मोठे आहेत याबद्दल काही शंका नाही, पण प्रभू रामचंद्र त्रेता युगामध्ये अवताराला आले, 11,000 वर्ष राज्य केले आणि ह्या भूलोक सोडून निघून गेले. आता आहेत का प्रभू रामचंद्र? नाही. बोलू नका बाबा खेडेकर बाबा, ऐका, तुमच्या चिंतनशील ऐका, तुम्ही चिंतनशील माणसं आहेत. प्रभू रामचंद्र त्रेता युगामध्ये आले, 11,000 वर्ष अयोध्येवर राज्य केले. तुम्ही म्हणाल काय पुरावा? मी म्हणतो जो मागेल पुरावा त्याला तुम्ही धरावा, आणि त्याला पुरावा म्हणजे द्यावा, असं माझं म्हणणं. तुम्ही पुरावा म्हणजे माझ्यावर केस होईल हो, त्याला पुरावा द्यावा. वाल्मिकी रामायणामध्ये असं वर्णन आहे की 11,000 वर्षाचं आयुष्य होते प्रभू रामचंद्रांचं. वाल्मिकांनी सांगितलंय 10 वर्ष सहस्राणी 10 वर्ष शतानी च रामो राजुमपासित्वा ब्रह्मलोकम प्रयच्छति. 10 वर्ष सहस्राणी म्हणजे 10,000, 10 वर्ष शतानीचे म्हणजे 1,000, 10,000 प्लस 1,000 म्हणजे 1,000 इज इक्वल टू 11,000. 11,000 वर्ष राज्य केलं, परंतु 11,000 वर्षानंतर प्रभू रामचंद्राला जावं लागलं. येथे नाही उरो आले अवतार हेरते पामर. प्रभू रामचंद्राला जावं लागलं 11,000 वर्षानंतर. परंतु प्रभू रामचंद्रानंतर 6 दिवसांनी मारुतीराय आले, चैत्र शुद्ध पौर्णिमेला आले, पण अजून नाही गेले. तुम्ही एका श्लोकाचा जर केला विचार तर त्या विचारामध्ये त्या ठिकाणीचे 7 चिरंजीव आहेत जगामध्ये. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांच विभीषण कृपा परशुरामच सप्तेते चिरंजीविना. म्हणून मी तुमचं लक्ष वेधून घेतो, तुम्ही ऐकणारी माणसं आहेत, कसदार माणसं, आणि कसदार माणसं कुठं असले की रसदार चिंतन बाहेर येतं. शरण शरण म्हणून मारुती आता त्या ठिकाणी 11,000 वर्ष राज्य केलं. प्रभू रामचंद्र निघून गेले, पण मारुतीराय अजून गेलेले नाहीत आणि जाणार नाही. जिथे जिथे कथा असते, जिथे जिथे कीर्तन असते, तिथे तिथे मारुतीरायांची उपस्थिती असते. फक्त या सामान्य डोळ्याने ती दिसत नसते. झालेला किस्सा एका मिनिटात सांगू का, तुमची आज्ञा असेल तर? महाराज मोरारी बापू, राष्ट्रसंत मोरारी बापू, विश्वप्रसिद्ध रामायण कथाकार, यांची कथा चाललेली होती. आणि त्यांच्या कथेमध्ये एक मारुतीरायांचा सुंदर फोटो त्यांच्या व्यासगद्दीच्या मागे असतो. तुम्ही पाहिलं असेल, मोरारी बापून आळंदीला आणलं होतं. आणि त्या व्यासपीठाच्या पुढे उजव्या बाजूला एक सुंदर मखमली आसन टाकलं जायचं. तसं आसन एक टाकलेलं होतं. पण काही लोकांच्या लक्षात आलं हे आसन दररोज टाकलं जाते, पण कुणाकडून बसलं जात नाही. हे कुणासाठी टाकलं जातं आणि कोण गैरहजर आहे असं विचारलं गेलं कि बापूजी यहाँ तो कोई बैठता नहीं, पर ये आसन दररोज बिछाया जाता है, इसका कारण क्या है? इसका बहुत बड़ा कारण है, यहाँ पर एक विभूति विराजमान होती है, उसका नाम है मारुति. सूक्ष्म रूप धरी सिंही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. सूक्ष्म रूपानं असतात ते त्या ठिकाणी. मला सांगा, हवा दिसते का? ह्या डोळ्यानं आमेबा दिसतो का? कोरोनाचा व्हायरस दिसत होता का? पण माणूस बाहेर घरातून येत होता का? अरे हो म्हणा ना काहीतरी. कोरोनाचा व्हायरस दिसत होता का?
पण माणूस घराच्या बाहेर येत होता का? चिडी चिप अंधेरा कायम रहे, घर में बंद रहे, सुरक्षित डिस्टन्स, नाही बाहेर यायचं महाराज. अरे मग कोरोनाचा सामान्य फालतू दृष्ट व्हायरस दिसत नाही तर एवढा माझा शक्तिमान बुद्धिवान मारुतीराय ह्या फालतू डोळ्याने दिसेल? मारुतीराय नाही, ऐश्वर्या राय दिसेल. मारुतीराय दिसणार नाही. ए बहुत बड़ी समस्या है, उसके पीछे बड़ी तपस्या है. तपस्या असेल त्यालाच दिसतो महाराज. साक्षात्कार झालेली मी माणसं पाहिलेली आहेत, मला नाही झाला, पण मारुतीराय ज्यांना दिसले ती माणसं मी पाहिलेली आहेत. स्वथामा तेलाची वाटी घेऊन फिरतो, तेल द्या, अशा प्रकारे. त्याच्या कपाळावर बेहगे जखम आहे, ती जखम अजून बळबळ बळबळ वाहते, त्यातून पूर रक्त वाहतो आणि त्यासाठी तो तेल मागत हिंडतो. इंदोर भागामध्ये जे त्या आउट ऑफ महाराष्ट्र एक मोठी विहीर आहे. मारुतीराय आजही आहेत. मारुतीराय त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटले, पहा काही लोकांना विश्वास पटला नाही, क्या कुछ भी कहते कथावाले लोक, कुछ भी फेकते, हम लपेटते रोग फेकते. आणि म्हणून एक नास्तिकवादी, हो त्या ठिकाणी तो नास्तिकवादीने विचार केला, किती तर मारुतीराय दिसत नाहीत, पण दररोज म्हणतात यांची श्रद्धा आहे मारुतीराय आहेत का नाही, म्हणून सहज जाऊन त्याने त्या ठिकाणी अशा प्रकारे फिरता 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 त्या स्टेजला, त्या व्यासपीठाला हात लावला महाराज. आणि हात लावल्यामुळे जसा 440चा व्होल्ट असतो जशी त्या ठिकाणी महाराज ती त्या ठिकाणी अशा प्रकारे इतका करंट हाय व्होल्टेजचा लागला महाराज. फक्त त्या ठिकाणी तो माणूस दगावला नाही, कारण ती अध्यात्माची शक्ती होती. भयंकर मोठा करंट लागला, तवागडी सुधारला. पण तुकोबाराय म्हणता, श्रद्धा ठेवा, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा. तार्किक लोकांच्यावर जाऊ नका. म्हणून मारुतीराय आजही येत, आजही इथं कुठेतरी असतील, त्या मूर्तीत असतील, कीर्तनापुरते ते प्रगट होतात महाराज. आणि म्हणून प्रेम ते प्रगट भई मै जाना, ते प्रगट होतात. म्हणून ते त्रेता युगात आहेत म्हणून शरण, आणि आजही कलियुगामध्ये आजही ते आहेत म्हणून शरण. शरण शरणजी हनुमंता, शरण शरणजी हनुमंता, शरण हनुमंता, शरण शरणजी हनुमंता. तुम्हारो रामदूता, हलो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. अभंगात पहिल्या चरणात आपण दुसऱ्यांदा प्रवेश केला म्हणून शरण शरणजी हनुमंत. आता तुम्ही म्हणाले आज जी कसं घेतलं जाते? सामान्य असणाऱ्या मालिकेमध्ये जी हा शब्द नाही आपा, परंतु जे त्या ठिकाणी अगदी ख्यातनाम असणारे त्या ठिकाणी गाथा आहेत. हो, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गंगू काका शिरवळकर, ह्या जुने जे त्या ठिकाणी प्रमाणित गाथा आहे, त्या गाथ्यांमध्ये जी हा शब्द आवर्जून आलेला तुम्हाला दिसेल, शरण शरणजी हनुमंत. तुम्ही म्हणाले हे जी कुठून आणलं ना, का आणलं? अहो जी म्हणजे हे आदरार्थी वाक्य आहे. माझे ज्ञानोबार आहे, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये थोड्या वेळासाठी नेतो परत आणून नरेर सोडतो आपल्या. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. मी लगेच पटून घेतो त्या ठिकाणी, पाणी का पाणी, दूध का दूध, लगेच ओम नमो जी असंही म्हणू शकत होतो. ओम नमो आद्या नाही, नाही, गणपतीला, महाराजांना, गणराजाला आदर देण्यासाठी ओम नमो जी आद्या, त्याला जी लावला जातो. जिथे पूर्वीची लोक जर मला हाक मारली, मी आजही त्या ठिकाणी अशा प्रकारे फोनवर बोलताना जी बोलतो. राम, रामाचं काय काम? जी, जी महाराज, जी म्हणावं जी. आता त्या ठिकाणी कोणाला हाक मारा, त्या ठिकाणी अशा प्रकारचे पिंट्या, पिंट्या म्हणतो आ, असं तोंड वासत. अरे आ म्हणणं ही संस्कृती नाही. जी, जी महाराज, जी त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणावं. जी गुरुजी, जी म्हणावं. जी मध्ये काय आहे? आदर आहे. जी म्हणण्यामध्ये काय आहे? आदर आहे. अरे बरं, जी लावताना काय त्या ठिकाणी आपलं काय नेट जळतंय का मोबाईलचं? आपण सामान्य बिस्किटाला जी लावतो, पार्ले जुळलं का नाही? आता हे माझ्याकडे असलेले लय असते अशा प्रकारचा. पण माझा वेळ पार्लेला तुम्ही जी लावता, मग एखाद्या गुरुला, एका भगवंताला जी लावल्यानंतर तुमचं काय नेट खर्च होणार आहे का तुम्ही?
हो म्हणून त्या ठिकाणी ओम नमोजी आद्या, तिकडे गणपतीला ज्ञानोबाराय जी लावतात आणि इकडे हनुमंताला जी लावतात. म्हणून हा अभंग असा म्हणत जा, शरण शरण जी हनुमंता. शरण दोनदा का शरण हे सांगितलं, जी सांगितलं. आता राहिला शब्द हनुमंता. आता हे हनुमंता नाव कसं पडलं हे काही त्या ठिकाणी मावळणीनं आईनं त्या ठिकाणी पाठाणीत बुक्या घालून घुगऱ्या खायला घालून पाळण्यामधलं ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. मग हे नाव कसं पडलं? बाळपणी जेने सूर्या ते धरिले इंद्रादिकास दिले थोर मार. मारुतीराय ज्यावेळेस प्रगट झाले, महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला, नामा म्हणे म्या वंदिला, नामा म्हणे म्या वंदिला. महारुद्र प्रगटला नामा म्हणे वंदिला, नामा म्हणे म्या वंदिला, नामा म्हणे म्या वंदिला. अंजनेच्या तपासाठी महारुद्र कोटी. मारुतीराय जन्माला आले, पण एवढा बलवान प्रतापी मुलगा जन्माला घालताना आईला काय शिन झाला असेल म्हणून मारुतीराय प्रगट झाले त्यावेळेस अंजनी मातेचे डोळे लागले होते. अंजनी माता ग्लानी आली होती तिला आणि मारुतीरायांना जन्म दिला आणि ती त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सुप्तावस्थेमध्ये होती. आणि मारुतीराय जन्माला आले आणि मारुतीरायांना भूक लागली. महाराज मारुतीरायाला लागली भूक. आता भूक लागल्यावर कसलं आलंय सुख आहे का नाही? मग आता जर जेवण नाही भेटलं तर वडापाव कवा बी साव, जिथं गाव तिथं साव, त्याचं नाव फास्ट फूड. मारुतीरायांनी म्हटलं त्यावेळेस काय वडापाव होता का? मारुतीरायांनी इकडे तिकडे पाहिलं. जी आई आपल्याला त्या ठिकाणी उदरपूर्ती करणारे त्या आईचे डोळे बंद. आपल्याला तर खाण्याचा छंद आणि तिचे डोळे बंद. आणि मग मारुतीरायाने इकडं तिकडं 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 मरकट नेत्राने इकडं तिकडं पाहायला सुरुवात केली की काहीच नाही, काहीच नाही. घरामध्ये सफरचंद, आईचे डोळे बंद, घरात नाही सफरचंद. परंतु उगवतीच्या बाजूला एक गोड अशा प्रकारचं लाल फळ दिसलं आणि मारुतीरायाने विचार केला, वा आईनं लांब का व्हायना काहीतरी चेरी ठेवलेली आहे. मग मारुतीरायाने जे उड्डाण केलं, जय श्रीराम. बालपणी गेलासी तू सूर्याला धराया, दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. बाळपणी गेलासी तू सूर्याला धराया. आणि सूर्याला धरायला गेल्यानंतर आता ती त्या ठिकाणी अशा प्रकारे ती लॉबी का गप बसती का? आता सूर्याला धरायला आला तर इंद्राला अंगावर काटाच आला. आज आपला उमेदवार जर जप्त केला तर उद्या आपला नंबर आला. हा कुठं जाडीन कुठं डोंगर, कधी आपल्याला पालथा घालील. सूर्याचा पक्ष घेतला इंद्राने. आता हे एकाच कॅबिनेट मधले मंत्री ना, हो. त्या ठिकाणी अशा प्रकारे हो जन्मताची देणे सूर्या ते धरिले इंद्रादिकास दिले थोर मार. इंद्राला हाणला. ते काय ना काय गेल्या वर्षी आलत ना माझ्या पप्पा आणि गणपती हाणला तसा मारुतीने इंद्र जसा हाणला तसा इंद्र घायकूत आला. आणि इंद्राने विचार केला हे पोरग आता इतक्यात त्या ठिकाणी अशा प्रकारे पृथ्वीवर पडलं मला नडलं. मग त्या ठिकाणी वज्र काढलं. वज्र हानुवटी अमरपती मारी, वज्र हानुवटी अमरपती मारी, वज्र हनुवटी अमरपती मारी, वज्र हनुवटी मारी, वज्र हानुवटी अमरपती मारी, वज्र हानुवटी अमरपती मारी, वज्र हनुवटी अमरपती मारी, वज्र हनुवटी. पडला कपाटी मेरूचिया, पडला कपाटी मेरूचिया, पडला कपाटी मेरूचिया, पडला कपाटी मेरूचिया. थोडक्यात आवर्त घेतो. ही प्रमाण सगळी मारुतीरायांची जाऊन नामदेवरायांची पहा. अमरपती मारी, वज्र हनुवटी, पडला कपाटी, मेरूच्या कपाटी पडला तो. अशा प्रकारचा पडला. मारुतीराय वज्र हनुमान होते, त्यांना काही झालं नाही, फक्त हनुवटीला जखम झाली. आणि त्या हनुवटीला देखील जखम का लावून घेतली? किती केला तरी इंद्रदेवाचा राजा
त्याचा सगळ्या मीडियामध्ये गाजा वाजा. त्याच्या नावाला कलंक लागाय नको म्हणून त्याला मान दिला. हो, हनुवटीवर घेतला वार. जसा गणपतीने परशुरामाचा एकदंतम चतुरहस्तम पाशांकुशधारिणम, परशुरामाने परशु मारला म्हणून दातावर मान दिला आणि एक दात मारुतीरायाचा तुटला. आता पुढे गणपती येईल त्यात कार्यक्रम ठेवा, म्हणजे गणपती अख्खा सांगतो तुम्हाला. एक दात तोडून घेतला का? माझ्या वडिलांचे मित्र परशुराम, त्यांच्या शस्त्राला मान दिला पाहिजे म्हणून दात तोडून घेतला. आणि इथं हनुमंतानं हनुवटी फोडून घेतली आणि म्हणून त्यांचं नाव पडलं हनुमंत. शरण शरण जी हनुमंता. संपला विषय. तुम्हा आलो रामदूता. आता तुम्हा आलो रामदूता याच्यावर 2 मिनिटं बोलतो. मी टोबरक माझं भजन घेतो. शरण शरण जी हनुमंता, हनुमंतापर्यंत आलो. तुम्हा आलो रामदूता. तुम्हाला शरण का आलो? तू रामाचा दूत आहेस. रामाचा निरोप जो पोचवतो सीतेला, सीतेचा निरोप जो पोचवतो रामाला, रामाचा निरोप पोचवतो जो भरताला, भरताचा निरोप पोचवतो जो रामाला, त्याचं नाव राम रामदूत. देशाचं कार्य करतो तो देश दूत. विष्णूचं कार्य जो करतो विष्णू दूत. अशा प्रकारचं. आणि जो पापच केलं आपल्याला न्यायला शेवटी येतो त्याचं नाव यम. तुम्ही म्हणा आपला काय त्याचा परिचय नाही. जो भजन करतच नसेल, जो मंदिरात येतच नसेल, तो यमाचा पाहुणा आपलं कामच नाही. यम आपल्या पुढे येऊ शकत नाही. कॉन्फिडन्स पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. काय यमाच्या बापाचं लागतच नाही ना आम्ही. यम धर्म सांगे दुता तुम्हाला ही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा कृष्णामध्ये. बरोबर आहे ना प्रमाण? कसा येईल आपल्याकडे? रामाचं काम करतो म्हणून तुम्हालो रामदूता. मग देवा तू रामाचा दूत आहेस. आमची विनंती एकच आहे, तू ज्या वाटेनं गेलास, रामाची प्राप्ती केलीस, त्या ज्या काही वाटा असतील त्या वाटा तू आम्हाला दाखव. काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा, ओ काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा वाटा, ओ काय भक्तीचा वाटा, काय भक्तीचा भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या ज्या वाटा मज दावाव्या सुभटा. ज्या भक्तीच्या एक भक्तीची वाट नाही. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यात्मनिवेदनम. ह्या सगळ्या भक्तीच्या वाटापैकी तू वाट दाखव. अभंगाचं चिंतन इथे थांबूया. कर विठोबा रखो काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. त्यातल्या त्यात हनुमंतरायाने चोखाळलेली एक वाट प्रसिद्ध आहे. दास्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले. ही वाट प्रसिद्ध आहे महाराज. म्हणून
मग आता सुभटाची जाता जाता व्याख्या सांगतो महाराज लोकांसाठी. सु म्हणजे चांगला, भट म्हणजे ब्राह्मण नाही, भट म्हणजे योद्धा, भट म्हणजे योद्धा. सुभटा ही पदवी कुणाला आहे? जो एकटा 10,000 सैन्याशी एकटा लढू शकतो रणांगणामध्ये, त्याचं नाव आहे सुभट. त्याच्यावर एक कीर्तन होईल. सु म्हणजे चांगला, भट म्हणजे योद्धा, भट्ट. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाला भट्ट म्हणतात, ट ला ट आहे, इथं ट ला ट नाही. आणि सुभटा ही पदवी दोघांनाच आहे. एक मारुतीराय आणि दुसरे अर्जुन. म्हणून योगाची वाटा जे निघाले ग सुभट तया दुःखाचा वाटा. अर्जुन त्याला सुभटा म्हटले का? त्याने कौरवांवरही विजय मिळवला आणि त्याने चारित्र्य देखील टिकवून पावित्र्यावर देखील विजय मिळवला. स्वर्गाला गेला, उर्वशी माग लागली, प्रसन्न झाली, माझा भोग घे. उर्वशी अर्जुनाला म्हणते, तेव्हा अर्जुन म्हणतोय तू स्वर्गातली उर्वशी आहेस, हा भोग्य पदार्थ इंद्राचा आहे आणि इंद्र माझा बाप लागतो, तू माझी आई लागतेस. त्या ठिकाणी अशा प्रकारे मी हे भोग भोगण्यासाठी आलो नाही. भोगे रोगा जोडून या दिले अनेक आरोचिते होकाता सकाळपासून. हे माय तू आई आहेस. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी ज्याला इंद्रिय जिंकली, ही 10 इंद्रिय, 10 नीट माझ्याकडे पहा, 10 इंद्रियांना एकटा जिंकतो, त्याचं नाव जितेंद्रिय. जितेंद्र नाही, जितेंद्रिय. म्हणून तो सुभट आहे आणि मारुतीराय सुभट आहे. मारुतीराय जन्मतानाच कौपिन घालून आला होता सोन्याची. आमचे पैलवान कुस्त्या खेळताना नंतर लंगोट बांधतात, परंतु मारुतीराय लंगोट घालून जन्माला आला होता. आईच्या पोटामध्येच कासोटा घालून आला होता, म्हणून सुभटा. याच्यावर 2 नाही 8 दिवस चिंतन सांगेल फक्त. त्या ठिकाणी रामायण बरंच ऐकलंय. हनुमंताचा हनुमंता येणं ऐका कधीतरी. काय मारुतीराय, कधी पुढे मग पंचमुखी मारुतीराय सांगेल पण जमलं तर आपल्याला त्या ठिकाणी. म्हणून तू माझा दावाव्या सुभटा, मला सुभटा दाखवतो. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचं मन देवा मारुतीराया, हो त्या ठिकाणी तुला मी हे का मागतो, शूर आणि धीर स्वामी काजी तू साधन. तू शूर आहे आणि धीर आहेस. काही शूर असतात पण त्यांना धीर निघत नाही. घरी कवा जातोय, कीर्तन कवा सोमते, धीर निघत नाही. काही धीर असतात पण शूर नसतात. हनुमंतराय दोन्ही शूर आणि धीर आणि स्वामी काजी तू. याला तुलसीदास रामायणामध्ये फार गोड प्रमाण आहेत. सूरज धीरज यही रथ चाका, सत्यशील दृढ ध्वजा पताका. सूरज धीरज यही रथ चाका. 2 रथाची चाक आहेत. मारुतीराय म्हटले माझा सत्य धर्म आहे, सत्य धर्माचा एक रथ आहे, त्याच्यामध्ये शूर आणि धीर नावाची 2 चाकं आहेत. आणि ती चाकं माझे मारुतीराय आहे. मारुतीराय म्हणून ही 2 चाकं आहेत धर्मरूपी रथाची. प्रभू रामचंद्र हा धर्म आहे आणि त्या धर्माच्या रथाची 2 चाकं म्हणजे मारुतीरायाचे 2 गुण 3ऱ्या चरणात सांगितले. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. तुम्ही शूर धीर आहातच पण तुम्ही सामान्य नाही, तुम्ही अवतारी महापुरुष आहात. तुका म्हणे रुद्रा. मारुतीराय कुणाचा अवतार? रुद्र किती? 11. 11वे रुद्र मारुती आहेत. हो त्या ठिकाणी अशा प्रकारे रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहाराशी. उग्र हे नाम तुम्हा उग्र संहाराशी. रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहाराशी. ऐका नीट ऐका. रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहाराशी. रुद्र हे नाम तुम्हा उग्र संहाराशी. पुढचं चिंतन पाहून घ्या गाथ्यामध्ये. रुद्र हे नाम आहे तुम्हाला म्हणतो का म्हणे रुद्रा. बरंच चिंतन आहे. ऋषीमुख पर्वती अंजनी तप करी ध्यावनी अंतरी सदाशिव. तपाचे अंती शिव झाला प्रसन्न मागे वरदान काही इच्छा. मग मारुतीराय तुम्ही शिवा माझ्या पोटी जन्माला या असं अंजनी मातेनं मागितलं. म्हटले माझ्यासारखा मीच आहे. मग तुमच्या पोटी जन्माला येतो. भगवान शिव
अंजनीच्या तपासाठी जन्माला आले. मारुतीराय म्हणजे त्या अंजनी मातेच्या पोटी अभंगाचा विषय संपला. तो का म्हणे रुद्रा अंजनीची आ कुमारा, तू अंजनीचा कुमार आहेस. आता कुमार कोणाला म्हणतात? 5 वर्षाचा जेवढा असतो परत न वाढतो त्याचं नाव कुमार. सनकाधिक संत कुमार आहे. सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार. 5 कीर्तन आहेत बंडात्या त्यांची, देहुला गाजलेली कीर्तन आहेत एकाच सप्त्यामधली. सनत ज्यांची 5 वर्षानंतर वाढ होत नाही शरीराची, 5 वर्ष एवढंच निष्पाप कोमल शरीर राहतं, त्याचं नाव कुमार आहे. आम्हाला पुस्तक होती कुमार भारती, युवा भारती. कुमार म्हणजे 5 वर्षाचा निष्पाप, त्याला स्त्रीमध्ये विकार दिसत नाही, विचार दिसतो, त्याचं नाव कुमार. टाळ्या वाजवा यासाठी. ऐका, म्हणून अंजनीच्या कुमारा असं गोड चिंतन आहे. फार गोड चिंतन सांगण्याचा मी प्रयत्न केला, कारण तुम्ही माणसं फार गोड आहेत. असंच एक प्रकारचं त्या ठिकाणी प्रेम करा आपल्यावर. त्या ठिकाणी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, हे तर माझी जेवरले पायी कपण. विठ्ठल जय जय, विठ्ठल जय